बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. जे शेतकरी पूर्वापार चांगल्या पद्धतीनं केळीचे बागा उत्पादन घेतात आहे, त्यानंतर जे मेहनत करतात आहे आणि त्यांच्या कष्टाचं फळ हे बऱ्याच व्हिडिओमधून मी दाखवत असतो. आणि वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश, कर्नाटकचे काही शेतकरी. पण आजचा हा जो व्हिडिओ आहे किंवा आजचा हा जो घड आहे, हे जे शेतकरी आहेत ते आहेत खानदेश. खानदेश म्हणजे असा एक खूप मोठा इतिहास असलेला प्रदेश आहे ज्यामध्ये केळी उत्पादनामध्ये समानार्थी शब्द वापरू आपण. जळगाव आणि केळी म्हणजे जळगावला काय शब्द असेल समानार्थी, तर केळी असा शब्द आहे. आणि त्या एवढ्या सुंदर प्रदेशामधली सुंदर बाग आहे. शेतकरी मुळात कष्टकरी आहेत आणि त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. म्हणजे हे काय प्रमोशन नाही आमच्या रोपांचं हेच त्याचं, पण म्हणण्याचा उद्देश काय आहे की एक चांगली मेहनत, चांगले कष्ट घेतल्यानंतर काय पद्धतीनं बगीचा येतो किंवा कसं व्यवस्थापन होतं, हे सगळ्या विषयीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. सर, तुमचं नाव आणि एकूण आपल्याकडं टोटल किती क्षेत्र तुम्ही हँडल करताय, म्हणजे वैयक्तिक आणि बाहेरचं सगळं मिळून किती हँडल करताय ते सांगा नावासहित. माझं नाव मधुकर श्रीराम चौधरी, राहणार शिंगाईत, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, खानदेश. बर, एकूण आता जे क्षेत्र आहे आपल्याकडं ते किती आहे सगळं? टोटल 25 एकर घरचा बाहेरचा. हा, तर आजच्या दिवशी समजा मधुकर चौधरी किती कुठली कुठली पिकं सध्या उभी आहेत, म्हणजे आता आजच्या घडीला कुठली कुठली पिकं शेतामध्ये काय सध्या तर केळीच टोटल. हा, आणि बाकीची जमीन कठाण ठेवलेली आहे, 25 म्हणजे एकर. शेतीला पण आराम पाहिजे म्हणून. म्हणजे आपले काही सोयाबीन टाकली, 15-20 समजा बाहेर सगळे मिळून जरी आहे तर त्यात सगळीकडे केळीच करतात. हो, केळी टप्प्याटप्प्याने. भुसार पीक नाही करत. सोयाबीन टाकलेली आहे पण 2 शेत कठाण ठेवलेले आहे. म्हणजे न पेरलेले, शेतीला आराम. शेतीला आराम, विश्रांतीचा काळ विश्रांती. जे ते वेगळे हा, इकडचे भाषा शब्द आहे ते मला सांगायचं. पेरलेच नाही बा. मी मगाशीच गाडीत विचार केला होता, तेच शब्द मला सांगायचे. तुम्ही कोल्हापूरला गेला तर भांगलनी म्हणतात. हा, तुम्ही पश्चिम महाराष्ट्र किंवा सोलापूर, सातारा, सांगलीच्या काय भागात आला तर त्याला खुरपणी म्हणतात. हो, आणि इकडं आला तर निन्नी म्हणतात. म्हणजे भाग बदलत. हा, जसं पाणी बदलते माणूस बदलते. बरोबर. पण खूप चांगली एक संस्कृती आहे खानदेशला, की कष्टाची संस्कृती. म्हणजे आई असं निवांत बसणारे शेतकरी नाही मी बघितलं, ऑब्झर्वेशन करतोय. चांगले कष्टाळू शेतकरी आणि त्याचाच परिणाम आहे आज एवढं समृद्धी आहे. आणि असं कुठला शेतकरी नाही की ज्याची पोरं एकदम टॉप क्लास, हाय क्लास एज्युकेशन घेतलेले. म्हणजे खूप आता क्वचित काय असतील सोडा ते जे एज्युकेशन नाहीत किंवा त्यांनी घेतलं, पण नुसते शेतीवरती चांगलं शिक्षण पोरांना दिलेलं आहे. फार जर्मनी हे ते अशा म्हणजे खूप बाहेरच्या ह्याच्यामध्ये साहेब असं म्हणतो, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. मी आज उत्तम शेती म्हणतो. आज पण आहे. हो, नाही पण आता सध्या थोडं काय म्हणतो, उत्तम नोकरी सेकंडला हे नोकऱ्यांसाठी का स्वतःचा मालक असतो. जर पाणी असलं, केळी पीक, आज लक्ष्मी आमची बरोबर खूप देऊन देते. कष्ट करा, भावराव जर असतील ते असतील, पण एकदम चांगलं. हा, जसं विदर्भामध्ये सोयाबीन, तूर वगैरे लावता आणि शेतकरी आत्महत्या करतात, तो टाइम नाही. केळीला तर नाही. नाहीच आहे. म्हणजे खूप चांगला. आणि असं बी काय नाही बरं का, म्हणजे आता ह्या भागात सोय आले. मला बरेच शेतकरी म्हणले की धरणाचं पाणी आल्यानंतर पूर्वी एक 10-15-20 वर्षापूर्वी काय एवढं प्रमाण नव्हतं. तो फक्त रावेर साईडचा भागच खूप थोडस. आमचे माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांचे पण सहकार्य योगदान आहे. म्हणजे पूर्ण तालुका जलमय करून टाकला. वाघू धरणात पाणी टाकलं, छोटे मोठे केटीवर झाले, त्याच्यामध्ये पाणी वाढून गेलं जमिनीमध्ये. म्हणजे क्वचित केळी लागत होती, आता बऱ्यापैकी म्हणजे पाण्यासाठी गिरीश भाऊंनी चांगले प्रयत्न केलेत असं म्हणायचं. एकदम फुल प्रयत्न. खूप मनापासून धन्यवाद आहे गिरीश भाऊंचा. पण मी आता एवढं पूर्ण जामनेरचा पूर्ण म्हणजे जवळजवळ 120 तांडावस्थेमध्ये पाणी मिळत नव्हतं प्यायला, तिथे आज केळी सांगायचं तात्पर्य बाबा. म्हणजे जमीन शेती माऊलीत आहे पण जमीन मध्ये गवत उगत नाही अशा ठिकाणी आज केळ्या पाण्यात. हो, खूप चांगलं, खूप एकदम. आणि बऱ्याच वेगवेगळ्या छोट्या छोट्या धरणांची कामं पण चालू आहे. चालू आहे नवीन. खूप म्हणजे पाणलोट म्हणा किंवा सिंचनाची जी आहे ना चिंता छोटे मोठे केटीवर तर खूप झाले. खूप 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 मागेल त्याला शेततळ आहे. शेततळ, हो. आणि ते पण 100% मध्ये 100%. तर
येऊ आता पुढे आपण साधारणतः जे काही पिकं आहे ती ह्यात फेरपालट म्हणून आपण कुठली कुठली पिकं घेतो म्हणजे केळी काढल्यावर परत काय करता? म्हणजे या केळीमध्ये एक विशेष आहे की ही 9व्या-10व्या महिने खाली होऊन जाते. बरोबर मग याच्यावर गहू किंवा मका घेऊ. बरोबर. जर मिरगे बाग लावायचा असला तर याला पण कठाण ठेवू, न पेरता नांगर टिकून गहू पडतो किंवा मका मका. याच्यामध्ये आतमध्ये. बस तुम्ही कपाशी वगैरे प्रयत्न करत नाही जास्त? कपाशी लावत होतो, कपाशी कॉटन किंगच होतो आम्ही आधी, म्हणजे खूप कपाशी काढल्या, पण आता उतारी बसत नाही. सरकार बीज बियाणे बदलायला तयार नाही, दोन बिटीवर अटकून पडले. मग आता एकरी जर 4-5 क्विंटल उत्तार बसतो तर मग काय त्या पिकाचा नान करून उपयोग आहे. यावर्षी दाना लावलेला नाही, नाही कापूस नाही. कॉटन किंग वरून हा, बनाना किंग बनाना किंग झाला जळगाव थोडक्यात. आणि आणि ते कळतंय गरजेचं आवश्यकता आहे म्हणजे तो काय न इलाज आहे शेतकऱ्यांचा. शेवटी घर प्रपंचन आपला संसार आणि बाकीची जर समृद्धी फॅमिली पुढे न्यायची असेल, मुलांचं शिक्षण, बाकी सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी करायलाच 4-5 वर्ष भाव पण टिकू नये. खूप खूप चांगलं, खूप चांगलं. एकदम समाधान आहे. उदड मध्ये मी ऐकतोय असे आकडे 35 लाख, 30 लाख, बिलकुल. 40 लाख तसेच जातात. डायरेक्ट उदड मध्ये. उदड. म्हणजे लय डेंजर कन्सेप्ट आहे हे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात 500-550 600 रुपये झाड मागच्या वर्षी गेलं उधळ्यामध्ये. भयानक म्हणजे ते विचारच करू शकत नाही. 5,000-6,000 झाडात डायरेक्ट 30 लाख. आता पण आम्ही तर आधीच्या वर्षाच्या तारखा बघून घेतो. आता हे नवरात्र 22 सप्टेंबरला आहे, त्या हिशोबाने लावलेली तयार होऊन जाईल. हा आता 2026 मध्ये 4 ऑक्टोबरला येते, तर त्या हिशोबाने लागवड होईल. बरोबर बरोबर. म्हणजे असं सांगायचं तात्पर्य काय की अशी गोळी बरोबर नेम लागूनच बसेल, दुसरीकडे बसणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे. बरं, ही जी क्षेत्र आहे आत्ता चालूच, ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं, कसं जमीन तयार केली? इथे मका होता आधी. मग मका पाहिजे तसा मनात आवडला नाही तो. आणि आपले जे नातेवाईक आहे हिवरेखेड्याचे, ते सप्टेंबर ऑक्टोबरच्या लागवडी करतात, त्या हिशोबाने मक्यामध्ये जीव गुंतवला नाही, त्याला डायरेक्ट रोटर मारून दिला आणि बनाना उत्सव रोप मिळालं वेळेवरती. क्षेत्र तयार करताना शेणखताचा वापर काय किती केला, कसा? एक ट्रॉली पण नाही, नाही. चिमूडवर शेणखत नाही नाही का? म्हणजे कारण तरी त्याला पाठीमागचं कारण काय कळलं तर समजा, म्हणजे का म्हणजे मिळालंच नाही का अडचण होती दुसरी? नाही, मिळताना पण खूप महाग आहे. हे बाहेरच्या जमिनी असतात, आपण घरच्या शेतात टाकतो समजा, हा प्रश्न राहतो. आणि हे सर्व रासायनिक खताने वॉटर सोल्युबलवर व्यवस्थित आहे. तेवढं तर राहायचंय, पण मुळात काय जमिनीची ताकद पण अशी काही कमी नाही. जर जमिनीची मुळात ताकद असती तर नुसत्या वरच्या दुधावर, जसं म्हणतो आई एखादं बाळ जन्मल्यानंतर नुसत्या वरच्या दुधावर होत नसतं, तसंही ते जमिनीच्या ताकदीचा पण प्रमाण आहे. खूप पेंदा बिंदा एकदम मला वाटतं 36-38 इंचापर्यंत, नाही 42चा आहे, 40-42चा पेंदा आहे डायरेक्ट. हो, असे जबरदस्त पेंदे पण आहे. आणि त्याचाच परिणाम आहे की खूप चांगली बाग आज तुम्हाला इथं बघायला मिळते. त्याच्यानंतर आतापर्यंत किती डोसेस वर खताचे झालेले? 2 फक्त वरतून. 2. आणि एक सोडसाड शब्द आहे, तो किती दिवसाच्या अंतराने चालू असतो तुमचं? म्हणजे डेली नसतं, पण 10 दिवस 15 दिवस कमी जास्त होता. आणि साधारणपणे घडावरती शेवटपर्यंत किती फवारणी करता, म्हणजे तुमच्या ह्याच्या पद्धतीनुसार? अजून तर आपल्याला 1.5 महिना टाइम आहे, 2 महिने समजा, 1-2 महिने. आता 3 झालेला आहे. 3 झाले. अजून एक घेऊ, एखादी एक किंवा वातावरण बघून बघू, जर पाऊस जास्त लागून बसला दुसरी घ्यायची, तर अजून दुसरं घेऊ. एवढंच होतं बस. म्हणजे व्यवस्थापन पण एकदम असं काही क्रिटिकल जटिल नाही, नाही, चांगलं सुटसुटीत सगळं व्यवस्थापन आहे. या सगळ्या व्यवस्थापनामध्ये खताचा, रोपाचा, फवारणीचा, औषधाचा काय मजूर लागले असेल, मधुकर चौधरींना किती रुपयापर्यंतचा प्रति रोपाला खर्च येतो किंवा एकरी येतो? 60 रुपयाप्रमाणे. 60 रुपयाप्रमाणे. त्याच्यात रोपाचा पण धरू. बरं, 60 रुपये, पण अजून एक 10 रुपये पकडून चालायचं का नाही चालायचं? कसं सगळं 60 नाही, 60-65 5 रुपये पकडा. आता 10 काही लागणार नाही, एका महिन्यात काय लागणार आहे. आणि रोपांची संख्या किती? 5000. साहेबांचे 30 म्हणजे 3-3.5 लाख रुपये हायएस्टली, एकदम 3.5 लाख रुपये सगळा खर्च. हो. एक जनरली तुम्ही आता जुने शेतकरी अनुभव आहे, एक ह्या 5,000तून ह्याच्या आधी पण 5,000चा भाग एखादा असेल, हो, अशाच पद्धतीने थोडीशी रास असेल, काही कधी कमी असेल, कधी जास्त असेल, काही शेवटी कसं आहे एकदम 5 बोट समान नसतं सगळे. आणि दुसरी गोष्ट, त्यामध्ये एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला असा जो अनुभव ह्या वर्षी आला तो पुढच्या वर्षी येत. प्रत्येक वर्षी एक नवीन चॅलेंज आहे, प्रत्येक वर्षी एक नवीन आणि समस्या बी आहे ना, अनुभव पण आहे, आणि असं पण आहे. तर एक अंदाजे ह्या 5,000तून किती टनाचं उत्पादन, टन किंवा क्विंटल मध्ये निघेल असं अपेक्षा आहे तुमची? तर 5,000 तर पूर्ण कटणार नाही.
हा ठीक आहे. 500 बी गेला समजा 4,500 राहील. 20ची बी रास पडली तर 900 क्विंटल माल होईल. म्हणजे साधारणतः नाही काय कमीत कमी जरी पकडलं तर 900 क्विंटल हा इथला माल निघेल. पण एक अंदाज धरून चाला, गेल्या वर्षीचा पण त्या वेळेचा भाव किंवा एक थोडासा प्रिडिक्शन. शेवटी काय आहे, जोपर्यंत खिशात त्यांच्या पैसे येणार नाही तोपर्यंत आपण पण काय बोलू शकत नाही. पण एक अंदाज आहे अजून 2 महिन्यापूर्वी पुढचा किंवा 1.5 महिन्याचा. नाही अशा आहे आता भाव 2500-2600 पर्यंत होते, परत रिवर्स झाले. आजचं बोर्ड 19 आहे, तर 27 ऑगस्टला गणपती बसताय, 22 सप्टेंबरला देव्या बसताय, तर वाटतं अशा 2000 वरती भाव जातील. पण मिनिमम 2 बी पडले तर 9-2 18 लाख समजा, अजून 1-2 सोडून द्या, 15 लाख तर पक्की असं. 100%. खूप चांगलं व्यवस्थापन आहे. आणि आता एक सुरुवाती आणखीन एक प्रश्न आहे की ज्यावेळेस मधुकर चौधरींनी रोपं लावली, ते रोपं लावल्यापासून आज 8 किती महिने होते? 9 महिने. तर ह्या 9 महिन्यामध्ये असा कुठला दिवस आलाय का की मधुकर चौधरींना झोप आली नाही आणि आसमानी संकट आलंय, काय त्या बागेचं झालं असेल हे जाऊन घरातून येऊन इथं बघायची वेळ आली असं काय? मग ह्यामध्ये गारपीट, वादळ, पाऊस किंवा एकदम फुल टेम्परेचर असं काय भीतीचं वातावरण झालं का? आणि ते कुठला महिना होता आणि त्यावेळेस काय बाग अवस्था होती? म्हणजे रोहिण्यांमध्ये होतं 25 मे मध्ये खूप वादळ आलं होतं तेव्हा. आणि त्यावेळेस रात्री वादळ गेलं होतं, सकाळी दिसत नव्हतं, अशा टायमाला मी शेतात आलो होतो. पहाटेच. हा अंधारच होता. हा तेच ना, शेवटी कसं बांधाने काळजी वाटते. बांधाने 5-10 झाडं पडलेले होते. आता पण इकडे पडलेले झाडांची जागा ही थोडी, तर ते धाकधुक असतेच. हा पण तरी पण ह्याच्यामध्ये जे तुम्ही मगाशी 500 रुपये कमी केले, हो. त्यात साधारणतः वाऱ्या वादळात किती पडले असतील? म्हणजे आता काही तर लोकांचं बघितलं मी, हा काही एकदम झोपून गेलं, पण देवाने वाचवलं विठ्ठलाने. तुम्ही पंढरपूरचेच आहे. नाही प्रश्न तो आहे, कष्टकऱ्याच्या पाठीमागे असतो तो पण कधी पण. तो काही तुम्हाला असं मागच्या वर्षी 30 एप्रिलला आला होता वादळ, तेव्हा खूप नुकसान झालं होतं. ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आता हा झाला सगळा टेक्निकल भाग. तर नॉन टेक्निकल मला विचारायचं तुम्हाला, तुमचं आजचं वय काय? आता 50 आहे. केळीचं क्षेत्र किंवा केळीचं पहिलं रोप किंवा केळी पहिल्यांदा लागवड तुम्हाला जसं कळतं किंवा तुम्ही आता ही तुम्ही सेम आहे तसं असंच तुमचे वडिलांना तुम्ही असाल, हो एक काळ असेल, त्या काळामध्ये कुठल्या वर्षी वडिलांसोबत तुम्ही केळीच्या शेतीत उतरला होता किंवा बघितली होती? नाही, वडील तर वारलेले होते, पण आजोबा ते शेतकरी होते. लहान असतानाच वारले वडील. 1.5 वर्षाचा होतो मी. ठीक ठीक. मध्यंतरी केळी बंद झाली होती. आजोबा हा आजोबा बघत होते. आजोबांसोबत समजा आमचं ऍक्च्युअल असं झालंय, वाघूर धरणात गाव गेलेलं आहे, वाघूर डॅम. तिथून इकडे आले तर आम्हाला नवीन तयारी करायला खूप वेळ लागून गेला, कारण ह्या कोरडो जमिनी घ्याव्या लागल्या, विहीर खोदण्या, बोर करणे. त्यांनी दिल्यात का तुम्ही? नाही, विकत घेतले त्यांनी, पैसे दिले होते शासनाने. बरोबर. हे गाव, हे तुम्ही जे गाव बघितलं हे नवीन गाव बसलेलं आहे, पुनर्वसित गाव आहे. रिहॅबिलिटेशन 7 गावा गेलेले आहे त्याच्यामध्ये. एवढी खेडा पण तसंच आहे ते पाहुणा, ते खातगावाला भेटले तुम्हाला ते पण. मग त्यावेळेस पहिलं कुठलं वर्ष होतं असं म्हणतो मी तुम्हाला? 10 वर्ष झाले मला आता. 10 वर्ष. मी 10 वर्षापासून केलेला होता. ह्या 10 वर्षामधला मला एक अनुभव फक्त विचारायचा तुम्हाला, कुठलं असं एक वर्ष लागलं की ज्याच्यामध्ये फुल समाधान झालं तुमचं आणि तुफान म्हणजे अनपेक्षित रेट मिळाला, अपेक्षेच्या पलीकडचा विषय झाला, असं कुठलं वर्ष होतं? म्हणजे टॉपचे आजपर्यंत तुमचं जे रेकॉर्ड असेल ना, आपण कसं तो सचिनने किती ते ठेवतो बघा, ते रन रेट त्यांचा रेकॉर्ड ठेवतो, तसं तुमचा केळीतला रेकॉर्ड जो आहे 2024चा गेला मागचं. 2024ला काय हायेस्ट मध्ये म्हणजे काही उधळे दिलेले होते, तरी पण मिनिमम उधळे का असे ना, पण आतापर्यंत सगळ्यात मोठा बंपर एकदम 6 मारलाय कधी? 37 लाख रुपये झाले होते माझे. किती बाग आहे? ते 18,000 भाव होता. आणि झाडं किती होती अंबाची? तरी 18,000 झाडाचा 37 लाख रुपये. खूप चांगला. काही खोडाचा होता, काही रोपाचा होता. हा सरसकट धरले आपण तरी पण. आणि कधी असं झाले, दुसरी बाजू पण पाहिजे मला विचारायची, कधी असं झालंय की यार लयच आपण म्हणजे कमी पैसे झाले किंवा घातलेले 1 रुपया टाकलेला 1 रुपया आला नाही? 2023 मध्ये काय 30 एप्रिलला वादळ आलं होतं, झुकून गेला पाहिजे निसर्गाकडनं. रेट काढून नाही काय अडचण? रेट मग त्याच्यामुळे कमी मिळाले होते ना, झुकून गेला त्याच्यामुळे पाहिजे तसं वादानी, वजननी, रासनी, असं मग त्याच्यामुळे कमी भाव मिळाले होते. मार्केटला जर 2200 असलं तर आपल्याला 1500 म्हणजे टाकलेले 10 रुपये पण माघारी आले नाही असं? नाही, तसं नाही झालं. नुकसान नाही, शेती मावले नुकसान मध्ये जातच नाही. इक्वल. ऊस, केळी हे जे पिकं आहे ना, याच्यामध्ये नाही तेवढं नुकसान नाही होत. इतर भुसार पिकं, सोयाबीन वगैरे, कापूस असेल तर त्याच्यात होतो लॉस थोडा.
ठीक आहे. आता टाकलेला पैसा निघतो. तुम्ही तर नवीन आहे, सुरुवातीचं हे सगळे. एक शेवटचा प्रश्न आहे, केळी पिकामुळं तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल झालाय असं वाटते, आणि थोडंसं सांगितलं तर चालेल. पूर्वीची परिस्थिती केळीच्या ह्या 10 वर्षातलं तुमचं जे प्रयत्न आहे, कष्ट आहे, त्याच्यावरती बाकी सगळ्या आता पोरं बिरं शिकवून चांगलं करते, ह्यात काय म्हणजे तुम्हाला असं वाटतं का बाबा केळी पिकामुळे आपलं आयुष्यमान सुधारलं? मी तर बोललो ना आधी की उत्तम शेती, म्हणजे आज बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की उत्तम नोकरी, उत्तम व्यापार, पण मी उत्तमच शेती म्हणतोय. त्यात सर्व आला ना, एकदम समाधान. खूप बदलले, एकदम मार्केटला आला, मार्केटला आणला वावले नाही काय पाहिजे. नाही, सांगण्या पाठीमागचं तात्पर्य काय की जीवनमान सुधारणं हे बघ. शेवटी शेतकऱ्याचं जीवनमान म्हणजे आता शेतकरी फाटक्या कपड्याचा, त्याची चप्पल तुटलेली आहे, त्याच्या डोक्याला तेल नाही, अशी एक प्रतिमा आहे. पण ती प्रतिमा आता पुसत चाललो आणि तेच काम करायचं ऍक्च्युली. आणि त्यातलं सगळ्यात खूप मोठा वाटा जळगावच्या शेतकऱ्यांचा पण आहे की शेतकऱ्यांचं आजचं मी जी बघतोय सगळं जीवनमान, तो खूप चांगलं एज्युकेशन दिलेलं आहे मुलांना. देऊन पण नुसतं पाठवलं नाही, काही चांगलं एज्युकेशन घेऊन परत पारंपरिक शेतीने राहिली. आता आधी पारंपरिक शेती होती, खतावर थोडेफार मटेरियल टाकलं. आता तांत्रिक आहे, सर्व आधुनिक आहे, वॉटर सोल्युबल आले बऱ्यापैकी, सगळं आधुनिक झालं. आधुनिक झालेलं आहे आणि खूप चांगला बदल आज बघायला मिळतोय. एकदम आनंद आहे. आनंद हा एक शब्द चांगला आहे, आनंद आहे. मधुकर श्रीराम चौधरी, गाव काय? शिंगाईत, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, यांचे चिरंजीव आणि ते स्वतः आज या बागेतून त्यांचा अनुभव आपण खानदेश मधला अनुभव बघितला. अशाच प्रकारचं नवीन बाग, नवीन शेतकरी, नवीन केळीचं घर. तोपर्यंत धन्यवाद.